काल रात्री आई स्वप्नात आलेली की तू आईवडीला ओटी भरली नाहीस असं सांगून ते इथे त्या दिवशी आईने बोलवलं म्हणून खास ओटी भरायला येतात. कोणीही या पिंपळाच्या झाडाला सुद्धा काही हात लावण्याचा प्रयत्न केला आहे तर त्या व्यक्तीसोबत काही दगाफटका झाल्याचं ऐकिवात आहे. म्हणजे खास करून या बिल्डरने जेव्हा इथे काही बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याची काही माणसं मेली असं इकडची जुनी माणसं आहेत ती आम्हाला असं सांगतात. ऐतिहासिक आणि आध्यात्मिक गोष्टींचा शोध घेत घेत आज मी आहे कांदिवलीच्या अशोकनगरमध्ये, जे पूर्व इथे येतं. आणि इकडे एक सातीआसरा देवीचं सुंदर असं मंदिर आहे, जे प्राचीन मंदिर आहे. आणि त्या मंदिराला आपण आज भेट देणार आहोत आणि त्या देवीचा काय महिमा आहे, त्या देवीचा काय इतिहास आहे तो जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर चित्रलेखा म्हात्रे. इथे गावदेवी मंदिरामध्ये गेले 5 वर्षांपासून आमचा श्री गावदेवी माता चॅरिटेबल ट्रस्ट इथे कार्यरत आहे. इकडचं सगळं व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही या ट्रस्टची स्थापना केलेली आहे. हे गावदेवीचं जे मंदिर आज आपण बघत आहोत हे साती आसरांचं मंदिर आहे आणि या 7 जणींचं हे स्वयंभू पाषाण आहे. इथे पूर्वी असं तळ होतं असं इकडची लोक म्हणतात. जवळपास अगदी 100 वर्षांपेक्षाही हे जुनं असं मंदिर आहे आणि ह्या तळ्यामध्ये सगळी कमळाची फुलं यायची आणि हे पिंपळाचं झाड सुद्धा तेवढंच जागृत आहे. अशी बरीचशी माणसं आहेत, म्हणजे जरुरी नाहीत की ती हिंदू आहेत, अगदी जैन धर्मीय सुद्धा इथे एकदम आत्मीयतेने येतात. बरीच सगळ्यांची मान्यता आहे या देवीसोबत. नवसाला पावणारी अशी हिची ख्याती आहे. म्हणजे या आईकडे तुम्ही जे मागाल ती इच्छा तुमची नक्की पूर्ण होणार अशी ही आई आहे. बरेच जण जे इथून कांदिवली सोडून दुसरीकडे राहायला गेलेत ते जेव्हापासून आमच्या ट्रस्टची स्थापना झाली अशी बरीचशी माणसं येतात. माझ्याकडे दुपारची चावी मागायला येतात की प्लीज दरवाजा उघडा. काल रात्री आई स्वप्नात आलेली की तू आईवडीला ओटी भरली नाहीस असं सांगून ते इथे त्या दिवशी आईने बोलवलं म्हणून खास ओटी भरायला येतात. अशी नवसाला पावणारी आमची गावदेवी आई या वाढवण गावाची आई आहे. आपण सर्वांनी नक्की हिचं दर्शन घ्यायला एकदा या. सातीआसरा देवी ही तर खरं आपल्या आदिवासी आणि कोळी बांधवांची ही कुळदैवता म्हणून समजली जाते. हिची 7 रूपं आहेत: मस्सी, कुर्मी, कुरकुटी, दुरदुरी, मकरी, सुप्ती, सोपमा अशी 7 रूपं ह्या देवींची आहेत. आणि ह्या देवींची मंदिरं जास्त करून आपल्याला पाणवठ्याच्या ठिकाणीच पाहायला मिळतात. पण जिथे जिथे ह्या देवींची स्थानं आहेत ना ती जागृत आहेत. जितकी नवसाला पावते तितकीच ही कडक सुद्धा आहे. कोणालाही अशोकनगरमध्ये गावदेवी मंदिर कुठे आहे ते विचारल्यावर तुम्हाला नक्की इथे सहज येता येईल. आपण जरी हायवे वरून येत असाल तर आकुर्ली मेट्रो स्टेशनला आपल्याला उतरावं लागेल जर मेट्रोने येणार असाल तर. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका आणि त्या मंदिराला भेट द्या आणि त्याच्यानंतर आपला जो अनुभव आहे तो कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला पण फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.